घोष होता ज्ञानबा तुकाराम, राऊळाची ही वाट सखाराम. करी भक्ती चित्तात नृत्य लीला, पहा दिंडी चालली पंढरीला. माऊली नमस्कार. सर्वात प्रथम आपणा सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा. मी कौस्तुभ शैलेश गोसावी. मंडळी, करकटेवरी नि उभा विटेवरी अशी ख्याती असलेला आपल्या सर्वांचा लाडका अर्थात पंढरीचा राजा पंढरीराया, आणि आज त्याच्याच भक्तीमध्ये अवघा महाराष्ट्र रंगून गेलाय, दंगून गेलाय. आज 28 युगे झाली तरी हे सावळे ध्यान, ही सावळी भक्ती आज त्याच विटेवर समर्थपणे उभी आहे. आमचा देव दगडाचा असला तरी आमच्या देवाला भावनांचा पाझर फुटतो. पुतळा पाषाणाचा असला तरी तो चैतन्याचा आहे, आणि म्हणूनच तो अवघ्या जगाचा कैवारी आहे. मंडळी, आषाढी एकादशी हे काही एका दिवसाचं निमित्त नाही आहे, तर माणसाच्या अवघ्या युगायुगांचं, माणसाच्या समग्र जीवनचक्राचं ते एक संचित आहे. मंडळी, विठ्ठलाच्या पलीकडचा, विठ्ठलाच्या गाभाऱ्या पलीकडचं जे जग आहे ते अर्थात त्याच्यासाठी काही वावगं नाही आहे. कारण विठ्ठल हा अभिव्यक्तसुद्धा होत असतो, त्याच्या मनातल्या भावना तो मांडत असतो, आणि आज त्याच अनुषंगाने पत्ररूपी संवादातनं त्याने काही भाव मांडलेत. काय नेमकं सांगायचं आहे त्याच्या मनातले जे राहून गेले, पाहूया त्यानेच दिलेल्या पत्राच्या माध्यमातनं. विषय आहे सांगायचं राहून गेलं. दिनांक 6 जुलै 2025. प्रति महाराष्ट्रीय माणूस, महाराष्ट्र 04. विषय आहे सांगायचं राहूनच गेलं. सप्रेम नमस्कार आणि प्रारंभीच अनेक आशीर्वाद. तसं पाहता तू कितीदा माझ्यासमोर आर्तभक्तीचे हात जोडशील आणि मी कितीदा तुला आशीर्वाद देऊ. कारण हात जोडल्यानंतर आणि आशीर्वाद दिल्यानंतरही तुम्ही लोक मात्र चिंतेनेच ग्रस्त असता, नाही का? बरं, मी तुम्हाला तिथपर्यंत भेटावयास वगैरे काही येऊ शकत नाही, कारण मीच इथे या विटेला जखडून गेलोय. त्यामुळे तुम्हा माणसांसारखं माझं जीवन नाही हो. आणि त्यात रुक्मिणीच्या काही कमी तक्रारी असतात का माझ्याबद्दल? तिचं माझ्यावर कोरडे ओढणं हे सुरूच असतं. पण असो, मी मात्र माझ्या गाभाऱ्यात सुखी आहे, आणि त्यात कुठेच जात येत नसल्याने तर आणखीनच सुरक्षित आहे. माझ्याकडे कोणत्याच गोष्टीची सुबत्ता नाही आहे, ते फक्त समाईच्या ज्योतीचं कधीही न शमणारं असं तेज. आणि त्याच ज्योतीचंच तेज घेऊन राहून गेलेलं सांगण्यासाठी मी आज अवतरलोय. माणसा, मी पाहतोय तुझी दयनीय अवस्था. तू प्रत्येक नववर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात करतोस, पण जेव्हा संकटांची मालिका सुरू होते तेव्हा मात्र त्याच उत्साहाचा निरुत्साह होतो रे. आणि हेही वरीच धोक्याचं असा सूर उमटतो. पण या सगळ्याचं मूळ म्हणजे माणूस हेच आहे रे. माझ्या संत लेकरांनी तत्कालीन समाजाला सद्वर्तनाचे धडे शिकवत असता त्यांनाच तत्कालीन समाज व्यवस्थेने वैर ठरवलं आणि गैर म्हणून हिणवलं सुद्धा. शेवटी ते सर्व वैकुंठाला विलीन झालं, आणि त्यांचं म्हणणंही तसंच अधुरं राहिलं. अरे त्यांचंच काय, मी जे त्यावेळी तुम्हाला सांगू पाहत होतो तेही सांगायचं राहूनच गेलं, आणि त्याचीच खंत गेली 28 युगे मला बोचत राहिली. म्हणून आज या पत्राचा अट्टहास. पत्र लिहित असताना माणूसपणाची आणि माणूस मनाची झालेली माती मी पाहू शकत नाही रे. बेचिराग झालंय रे सारं. कोण कुठल्या निष्पापांवर बंदुकींचा प्रहार काय होतो, माझ्या रुक्मिणीसारख्या फाबड्या सुहासिनींचं कुंकू काय पुसलं जातं, आणि त्याऐवजी धर्मांधतेचे लाल रक्ताचे टिळे कपाळावर लावले काय जातात. इथे देव नाही तर दैववाद आहे हे सांगायचंच राहून गेलं रे. बलात्काराच्या घटनेसंदर्भात आणखीन किती मेणबत्त्या पेटणार आहेत कुणास ठाऊक. आता तू मला विचारशील की संकटकाळी तू कुठे असतोस? मी असतोच इथे माझ्या विटेवर उभा.
कारण तुम्हा माणसांसारखा मी जागचा हलू शकत नाही ना. आणि त्यात माणसातलं हे बदललेलं दांभिक रूप पाहून मी काय पृथ्वी तलावर अवतरणार रे. भक्ती काय आहे आणि कशी असावी हे तुम्हा लोकांना उमजत नाही याचंच नवल वाटतं मला. कुंभमेळ्यासारख्या धार्मिक समारंभाचं सुद्धा चिखल केलात रे तुम्ही. गंगेचं पाणी पवित्र असताना तुमच्या बोळसटलेल्या विचारांनी तेही मलिन झालं. अरे इतका कोणता हा खोटा हव्यास गंगेत पाप धुण्याचा. इतकं स्वतःला पावित्र्याने मडवून घ्यायचं असेल तर गंगेत पापे धुण्यापेक्षा बोळसटलेल्या भक्तीचा चेहरा आधी स्वच्छ करा. किमान गंगेचा तळ तरी सुखावेल. पण भक्ती ही रसडोळस असावी हेच तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. कधी कधी तुम्ही माणसे फार चुकीचं वागता रे. जे गैर आहे त्यालाच तुम्ही का निमंत्रण देता माहीत नाही. लोकल डब्यातली बाई दरवाजाकडे झुकू नका असं वारंवार विनवून आणि माझ्या ज्ञानोबाची जिथं समाधी लागली त्या इंद्रायणी नदीचा पूल धोकादायक असूनही लोक काही मात्र ऐकलेच नाहीत. बिचारे वैकुंठाला विलीन झाले. आता तर मायभाषा सुद्धा विलीन होताना पाहतोय मी. आपल्याच आईने पाजलेलं दूध विसरलात वाटतं तुम्ही. सक्तीच करायची आहे ना तर इथल्याच मातीची करा ना. मग अशा वेळी मला वाटतं की माणसाने कुठे आणि कसं उभं राहावं, कुठे जावं आणि कुठे न जावं, काय लादावं आणि काय नाही हेच सांगायचं राहूनच गेलं. आषाढी कार्तिकीला भक्तजन येतात, पण माझ्या पंढरीची खासियत अशी की पावला पावलांची झीज झालेले भक्तजन दूर कुठेतरी उभे असतात आणि पायात मोजे असलेल्या कुणी गृहस्थाला मी मात्र अख्खा भेटतो. अशांना मी दिसतो खरा, गवसत मात्र मुळीच नाही. दिसणं आणि गवसणं यातला फरकच मुळी राहून गेला रे सांगायचं. माझ्या संत गोपाळांनी कीर्तनं केली, अभंग ओव्या गवळणींचा जागर केला, पण लोकांनी ते रंजन म्हणून स्वीकारलं आणि तिथेच गफलत झाली. हे कलियुग की खलयुग हाच द्वंद्व झाला रे माणसा. माणूसपणाची व्याख्या प्रेम करण्यात लागू पडते, प्रेमाचा विध्वंस करण्यात नाही. म्हणूनच देहाचे तुकडे करून ते तुमच्या फ्रीजमध्ये ठेवणं सोपं आहे. चेहऱ्यावर ॲसिड ओतून भर चौकात स्त्रीला जाळणं सोपं आहे, पण सोपं नाही ते माणूस मनावर प्रेम करणं. आणि हेच सांगायचं राहून गेलं. माणसांच्या मनोवृत्तीचा हा खेळ मी गेली 28 युगे पाहत आलोय रे. या सगळ्या वृत्ती प्रवृत्तींच्या बेड्या तुझ्या पायात तूच घालून घेतलेस. हा परखड समाचार आज मी घेतला कारण तुला हेच सारं सांगायचं राहून गेलं होतं रे माणसा. तू स्वतः मात्र हरू नकोस आणि स्वतःमध्ये हरवू नकोस. स्वत्व ओळख, स्वतःला जाण. सांगायचं राहून गेलं, या माझ्या विषयात अधुरेपण जरी असलं तरी त्याला नक्षत्रांचे देणे समज. मग बघ, अंगणातली तुळस सुद्धा सहर्षाने बहरेल. तर सध्याच्या घडीला इथे विराम घेतोय. सांज आरतीच्या घंटेचा नाद मला खुणावतोय आता. कदाचित त्या नादाच्या लहरी नाही मला काहीतरी सांगायचं असावं. तोवर रामकृष्ण हरी. कळावे आपला नम्र. पांडुरंग, पंढरपूर 413304. तर मंडळी, विठ्ठलाची ही छोटेखानी भावना होती जी त्यानं त्याच्या पत्रातनं मांडली. आणि जर आपल्या अवघ्या आयुष्याचं सार नेमकं कोणतं असेल तर ते एकच, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल रुजवूयात, विठ्ठल जाणूयात. रामकृष्ण हरी. जय मराठी. धन्यवाद.
ऐसा अंतरी